अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही सपकाळ यांची भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. रोहित पवार यांनी नाना चौकातील सर्वोदय आश्रमात जाऊन हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सपकाळ यांनी काँग्रेसची स्पष्ट भूमिका सांगितली. एवढा मोठा नेता गेल्यानंतर त्या नेत्यासाठी महाराष्ट्रात FIR दाखल होत नसेल आणि तपासाला गती मिळत नसेल तर या महाराष्ट्रात शासन आणि प्रशासन सामान्य लोकांना कसा न्याय देणार, असे काँग्रेसचे स्पष्ट मत आहे, असे रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. काँग्रेस पक्ष वेगळा असून त्यांचे विचार आणि धोरणं पक्की आहेत. अजितदादांना न्याय द्या हा फार महत्त्वाचा संदेश त्यांनी उमेदवारी देऊन दिला आहे, असे रोहित पवार म्हणाले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून कुटुंबातील सदस्य आणि दादांचा कार्यकर्ता म्हणून माघार घेण्यासाठी रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली. आज दुपारपर्यंत वेळ आहे, योग्य निर्णय घेतला जाईल, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले. तसेच पार्थ पवार यांच्या विधानामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.